आणि काय ते काळ ठरवेल, भविष्य काळ ठरवेल. मला काय आहे आणि आमचं काय वय थोडीच आहे, दुश्मनी थोडीच आहे आमची. जे काय ते राजकीय आहे. आणि आता आता युतीमध्ये आल्यानंतर काय वय काय ठेवायचं कोणाशी आणि जगायचे किती दिवस. मी सांगतो की दोन मॅच्युअर्ड लोक एकत्रित येऊ शकतात, पण एक अनमॅच्युअर्ड आणि एक मॅच्युअर्ड कधी एकत्र येऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमची महायुती करण्याच्या संदर्भानं आगामी तर मात्र आम्ही युती करण्याच्या संदर्भानं सकारात्मक दृष्टीनं बैठक घेणार आहोत. भाऊ काय सांगणार की महापालिका निवडणूक जाहीर झालेली आहे, शिवसेनेची ताकद कशी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. जालना शहरामध्ये चित्र कसं असेल, युतीत लढणाऱ्याला सोबत शिवसेना ही 100% विकासावरती मत मागणार आहेत. गेल्या 1 वर्षभरामध्ये जालनेकरांनी अनुभवलं की अर्जुन खोतकरांनी ज्या पद्धतीनं निधी आणला 500 कोटी रुपयाचा, पहिल्या वर्षात 500 कोटी आणले. यामध्ये खूप चांगले कामं या शहरात सुरू आहेत आणि त्यामुळं लोकांचा विश्वास माझ्यावरती गट झालेला आहे. जे मला विधानसभेला मतदान केलं त्यासाठी लोक समाधानी आहेत. महापालिकेतसुद्धा लोक माझ्या पाठीमागे उभा राहतील, कारण की मी जनतेला विश्वास दिला की रोज पाणी देईल. जे 8 दिवसाला 10 दिवसाला 15 दिवसाला पाणी मिळतं. मी 35 MLDचं फिल्टर बेड बांधायला घेतलं आणि ते जवळपास पूर्ण तयारी झालं आणि आता काही दिवसामध्ये 35 MLDचा पाणी पुरवठा जाणेला होईल आणि रोज पाणी शहराला मिळू शकेल. टोटल 16 प्रभाग आहे आणि 65 कॉर्पोरेटरची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आम्ही गेल्या काही दिवसापासून फॉर्म वाटप करत होतो. शिवसेना चांगला प्रतिसाद लोकांचा भेटतो. विकासावरती 500पेक्षा जास्त गेल्या 1 वर्षभरामध्ये 500पेक्षा जास्त फॉर्म आमच्याकडून लोक घेऊन गेले आणि 350पेक्षा जास्त लोकांनी जमा केले पहिल्या वर्षात आणि रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे आहे. खूप आणि सुरू आहे. मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसानंतर महापौरचा झेंडा भारतीय जनता पार्टी फडकणार. यासाठी लोक समाधानी आहेत. महापालिकेत सुद्धा लोक माझ्या पाठीमागे उभा राहतील, कारण की मी जनतेला विश्वास दिला की रोज पाणी देईल. जे 8 दिवसाला 10 दिवसाला 15 दिवसाला पाणी मिळतं. मी 35 MLDचं फिल्टर बेड बांधायला घेतलं. मी सांगतो की तयारी दोन झालं आणि मॅच्युअर्ड आता लोक काही एकत्रित दिवसामध्ये येऊ शकतात, 35 MLDचा पण एक अनमॅच्युअर्ड होईल आणि आणि रोज पाणी शहराला कधी मिळू एकत्र येऊ शकतात. जालन्यात भाजप स्वभाव लढण्याची जाहीर आहे. शिवसेनेची समजून घ्या, मी ते बोलत जनता तसं बोलते. भारतीय जनता पक्ष स्वबळावर असं अधिकृतपणे मी तर कोणाचं वाचलं नाही, ऐकलं नाही. पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी लढावं. आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला आहे. मला माहीत पडलं ज्या दिवशी मला वाटतं दानवे आणि साहेबांनी मला दोन्ही वाटतं एकत्रित झाल्यानंतर त्याने त्यांनी मला असं बोललं, सांगितलं, माननीय शिंदे साहेबांनी टांगा पलटी आणि घोडे फरार. आता हा बाबू पवार आहे ना, त्याचा डायलॉग आहे. याचं पण नाही ते चोरून आणलं एक. आणि मुख्यमंत्री महोदय दुसरा त्याचा टांगा तर त्या धुल्यामध्ये पलटलाय त्याचा टांगा आणि त्याचा घोडा फिरतो जामीनसाठी हायकोर्टात. तर असंच बोलत पाहिलं मग त्याच्या घोड्याला सुप्रीम कोर्टून पळवून राहिलं. अजून नाही आलो तर लक्षात ठेवलं का असं बोलणं बरोबर नाही. प्रत्यक्ष किती दिवस करायची हे बी आम्हाला हा ठरवावं लागेल. हा, मग काय तो जर आम्हाला आमच्या पार्टीबद्दल असं बोललं तर का मी सोडणार का त्याला? माझा थोडी अपमान आहे ते, आमच्या पार्टीचा अपमान आहे. हो, मी माझ्या पक्षाचा उमेदवार जाहीर तो वाचला कोणामुळे? त्यांनी त्यांच्या पक्षाचं जाहीर करावं. धुल्या प्रकरण इतरांनी इतरांच्या पक्षात जाहीर करावा. त्याचा टांगा पलटीला पडला ना, त्या दिवसीपासून बॅकफूटवर आहे ना. त्याला कोणती रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही. त्याने हा व्यवहार केला म्हणून आमदाराचे आचारसंहिता केले. मुख्यमंत्री आणि डेप्टी मुख्यमंत्री तिन्ही बसून लोकमतमध्ये आले, तुम्ही बघा. आणि असं नाव उल्लेख आहे त्यात धुल्या प्रकरण आणि असं नावाने उल्लेख आहे की असं वागतात म्हणून आमदाराच्या आचारसंहिता पहिल्यांदा बघायला भेटतो. काय ते काळ ठरवेल, भविष्य काळ ठरवेल. मला काय आहे आणि आमचं काय वय थोडीच आहे. मुख में राम बगल में छुरी. जे काय ते राजकीय आहे. आणि आता तोंडात एक युतीमध्ये असं, आल्यानंतर पोटात काय एक असं, ठेवायचं तोंडात कोणाशी? एक जगायचे किती दिवस. पर्सनल जाण्याचं काम तोच कर. माझ्या मनात तर काय नाही. रावसाहेब माझ्या मनात दानवेचा असेल, कटुता नाही. राजेश काय टोपेचा असेल ते असेल, त्यांच्या माझा मनात असेल, त्यांच्या स्वभावाप्रमाणे. व्यक्तिगत तो त्यांच्या जातो. काही पुढं नाही. इतिहास बघा तुम्ही, आम्ही कधी व्यक्तिगत गेलं नाही. प्रयत्न दोन्ही बाजूने पाहिजे ना. मी नवीन आमदार असताना विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. हां. त्याच्या दर्शन प्रकरण मग जर मी मागे लागला असतं ना तर जेलमध्ये गेलं असतं, अख्खा कुटुंब जेलमध्ये गेलं. मी केलं नाही त्याचं. कृषी पण माझ्या त्याचे 7 फायल्या माझ्याकडे 7. जर तर वर सर्व मला जर मी हायकोर्टात एक रीट दाखल केली ना, कुठं जाईल ते माहित नाही. आपण जात नाही, शिवसेनेचा तो करतोय नाटक. आणि तो काय करतो, नगरपालिकाचे इन्क्वायरी काय झालं, नगरपालिकेमध्ये काय नसताना उगाच 2दा इन्क्वायरीला काय झालं. मग व्यक्तिगत कोण चालला, दुश्मनी कोण करतो, तो करतो की आम्ही करतो. एक शेवटचा प्रश्न, आम्ही शेवटपर्यंत भाजपसोबत युतीसाठी तयार असणार आहात, मात्र भाजपने त्यांचा प्रस्ताव द्यावा आणि चर्चा करावी. बघा,
आम्ही कधी म्हटलो का सेनासोबत युती करायचे? तेच म्हणतात ना, तुम्हाला जर युती करायचं तुम्ही प्रस्ताव द्या ना. नाही कोण म्हटला? तुमचं आंबेकर मला येऊन भेटतात, तुमचे सिनियर नेता, मी नाव सांगत नाही, त्यांचे मला फोन येतात, त्यांचे सिनियर नेते माझे मित्र आहेत, क्लोज फ्रेंड्स आहे माझे, ते म्हणतात कैलाश युती करा. आणि मला त्यांच्याकडून प्रस्ताव तर येऊ द्या ना. त्याने प्रस्ताव पाठविला की बा असा प्रस्ताव आहे, 65 प्रभागमध्ये आमचे एवढे नगरसेवक राहील, तुमचे एवढे नगरसेवक राहील, आणि त्याच्यानंतर कसं इलेक्शन रणनीती ते करायचं ना. फक्त टी व्ही समोर बोलणे आणि पब्लिकमध्ये बोलणे बरोबर नसतं ना. तुम्हाला जर प्रस्ताव तुम्हाला करायचे तर प्रस्ताव द्या. बरं, महापालिका निवडणूक जाहीर झालेली आहे. तुमच्या अनोख्या अंदाजामध्ये विरोधकांना काय तुम्ही आव्हान द्याल शिरोशाहीच्या नावावर? विरोधक जर झाले तर युती झाली तर वेगळी शेर राहील, पण विरोधक झाले तर असं बोलणं, सवेरे का सूरज शाम तक ढल जाएगा, सवेरे का सूरज शाम तक ढल जाएगा, कि बुझे हुआ चिराग फिर से जल जाएगा, वक्त की दरिया में जरा तूफानों को तो आने दो, कौन कितने पानी में पता चल जाएगा. मला सांगा, जालना महानगरपालिकेची आचारसंहिता लागू झालेली आहे. मात्र एकीकडे देखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे. मात्र आता भाजपची रणनीती कशी राहणार? निश्चितच आगामी काळातील या निवडणुका जाहीर झालेल्या आहे, निवडणुकीची आचारसंहिता चालू झालेली आहे. राहुल, तुम्ही म्हणता की राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भेट झाली, त्यांची महायुती झाली, परंतु मला अद्यापपर्यंत या संदर्भातला कुठलाही खुलासा त्या ठिकाणी झाला नाही. मी महानगर जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमची महायुती करण्याच्या संदर्भानं आगामी येणाऱ्या 2 दिवसामध्ये बैठक होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 19 आणि 20 डिसेंबरला सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर मात्र आम्ही युती करण्याच्या संदर्भानं सकारात्मक दृष्टीनं बैठक घेणार आहोत.